देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पीएम सूर्यघर योजना कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सौर ऊर्जा, पाणंद रस्ते, पाणी पुरवठा आणि महावितरणाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यात पीएम सूर्यघर योजना प्रभावीपणे राबवून नागरिकांना शून्य वीज बिलाचा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी इच्छुक नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे। पर्यावरण संरक्षणासोबतच वाढत्या महागाईच्या काळात नागरिकांचा वीज खर्च कमी करण्यावर भर दिला जाणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। यावेळी कागल तालुक्यातील 86 गावांमधील पाणंद रस्त्यांच्या कामांनाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले। संबंधित यंत्रणांना किमान 1 किलोमीटर पर्यंतचे रस्ते तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। कागल नगर परिषदेच्या मालकीच्या जयसिंगराव तलावातील पाणी पातळी कायमस्वरूपी पूर्ण क्षमतेने राखण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान कागलमधील पर्यटन स्थळे, कारंजे, धबधबे आणि लाईट शो पाहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी कागल दौरा करावा असं निमंत्रणही मंत्री मुश्रीफ यांनी दिलं।